नमस्कार. टाटा नॅनो प्रस्तुत होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत डोंबिवलीमध्ये. डोंबिवली पूर्व आजदे ग्रामपंचायत परिसर आणि इथलं साई गणेश मित्र मंडळ अत्यंत उत्साहामध्ये या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि हो 1.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने बाप्पासाठी बनवण्यात आलेले आहेत. इथली सगळी मंडळी उत्साहाने या प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी होतात आणि सातत्याने अनेक वर्ष ही गणपती बाप्पाची सेवा हे मंडळ करता आहे. तेव्हा अशा या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि मग वहिनी उत्साहाने वाट बघतायत त्यांनाही भेटूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता हा होम मिनिस्टरचा आजचा भाग सुरू होतो आहे. या मंडळाचं नाव किंवा मंडळाचं कार्य याच्याबद्दल कोण बोलेल तुमच्यापैकी? साई गणेश मित्र मंडळाला आमच्या सुरू होऊन 8 वर्ष पूर्ण झाली. हे 8वं वर्ष चालू आहे आणि आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीने विसर्जनाचे काम आमच्या हाती दिले आणि ते काम आमचे मंडळ अगदी उत्साहपूर्वक पूर्ण करतायत. आणखी काय काय उपक्रम राबवले जातात? मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असे म्हणजे लहान मुलांचे, महिलांचे म्हणजे सर्व समाजाला एकत्र करून या मंडळाचे कार्यकर्ते काम करतात. गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जाते आयुक्तांकडून. तर त्या स्पर्धेमध्ये यंदाचा प्रथम पारितोषिक आमच्या मंडळाला मिळालेले आहे. वा 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 वा. आज ते ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये डोंबिवलीत आपण आलेले आहोत. या 10 जणींपैकी कुणी एक पैठणीच्या खेळात सहभागी होणार आहे. पैठणी कोण जिंकणार काहीच माहीत नाही आत्ता तरी, पण या सगळ्या वहिनींना मनापासून शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया पहिल्या खेळाला. चला, 10 वहिनी सज्ज झालेल्या आहेत. आल्यापासून आमचं काय होणार, हरलो तर काय होईल याचंच टेन्शन होतं. घ्या माईक घ्या. माहेर तुमचं कुठे म्हणालात? नाशिक. नाशिक. आणि मग आजदे गावात लग्नानंतर आलात का राहायला? हो. आणि कसं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कुठे नाशिकला आले होते ते? आत्यांचा मुलगा ना. आत्यांचा मुलगा म्हणजे मामाची मुलगी. आत्यांचा मुलगा मामाची मुलगी. मग तुम्ही सांगितलं आत्यांना? मिस्टरांनी सांगितलं मला मामाची मुलगी करायची. मिस्टरांनी सांगितलं मामाची मुलगी करायची. वहिनी शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. तुमचं कुठे? इथे आजदेगाव. आजदेगाव माहेर. सासर? डोंबिवली गोळवलीगाव. गोळवलीगाव. हे आजदेगाव आणि गोळवलीगाव कसं काय कुठे झालं हे? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज झालं. बर, काय वाटतं आज कोण जिंकेल? आमचा ग्रुप. तुमचा ग्रुप. का असं का वाटतंय तुमचा ग्रुप का जिंकेल? बरं माईक द्या त्यांच्याकडे. काय हो तुमचाच ग्रुप जिंकेल असं यांना वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही जिंकू. तुम्हीच जिंकणार? 100% आम्ही जिंकणार. कसं काय? आम्हाला विश्वास आहे आम्ही जिंकणार. तुम्हीच जिंकणार? आम्ही जिंकणार. तुम्ही ठरवलेलं आहे? ठरवलेलंच आहे. पैठणी घेऊनच जायची. पैठणी घेऊन जायची? घेऊनच जायची. 5 जणीमध्ये एक पैठणी कसं काय बाबा काय? आमचा ग्रुप आला का मग त्याच्यामध्ये मग आम्ही पण येणार ना. बर, 5 जणी मिळून कोणी एक जिंकणार, त्या पैठणी पटकावणार असं म्हणणं आहे तुमचं. आणि यांचं म्हणणं आहे की आम्हीच जिंकणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे? त्या बाजूच्या त्या काय म्हणतात? आम्हीच जिंकणार. का? आम्ही ग्रुपमध्ये एकत्र कॉन्फिडेंटली खेळणार अगदी सगळेजणी मिळून. कॉन्फिडेंटली चुकणार नाही खेळणार. चुकणार कशाला? बरोबर येणार. मग शुभेच्छा आहेत. थँक्यू. काय कसं काय? डोंबिवलीतलंच आहे. डोंबिवलीतलंच आहे काय ते? आणि अरेंज मॅरेज आमचं. हो, मग असू द्या ना, अरेंज मॅरेज चांगलं असतं. बर, पैठणी आजदे गावात कोणी पण जिंकली तरी मंडळाचीच पैठणी होणार आहे. शेवटी कोणी पण जिंकली तरी पैठणी मंडळाच्या तर्फे मिळणार ना सगळ्यांना. मंडळातर्फे. बरं झालं, आमची जबाबदारी कमी झाली. तर वहिनी तुम्हालाही शुभेच्छा आहेत. हा द्या. काय वाटतं? त्या म्हणतात की त्या जिंकणार म्हणून. स्पर्धा आहे, कोणी पण जिंकेल असं काही नाही. पण त्या म्हणतात त्या जिंकणार, तुम्ही 5 जणी नाही जिंकणार. असं कसं? आम्ही पण प्रयत्न करू ना. हा मग प्रयत्न करणार. असं सोपं नाही ते. बोलण्यात म्हणून बोला. सुरुवातीला आपलं बोलल्या कोणी पण जिंकू दे, पण जेव्हा खरी करणार आम्ही. हा मग असं काय सोपं नाही. तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या घरी गणपती असतो का? नाही. द्या त्यांच्याकडे. काय कसं वाटतंय? छान वाटतं. यांच्या आवाजात काय कॉन्फिडन्स दिसत नाहीये मला. काय हो कोण जिंकणार? पैठणी कोणीही जिंकू. तर आजदेगावचं जे मंडळ आहे ना त्यातल्या कुठल्या एका स्त्रीला मिळाले तरी चालेल. शुभेच्छा आहेत तुम्हाला. पैठणी कोणीही जिंकलं तरी आमच्या मंडळातील एका महिलेला मिळाली तर आम्हाला आनंद आहे. व्हेरी गुड. छान आनंद आहे.
मला पण तेच वाटतंय. तुम्हाला पण तेच वाटतोय? मी तुम्हाला मिळावी असं नाही वाटत आहे? आम्ही नक्कीच प्रयत्न करू ना त्यासाठी. पण तुम्हाला मिळाली नाही तरी चालेल. असं थोडी आहे. आम्ही द्या, प्रयत्न हे बघा या द्या द्या हा प्रयत्न करू ना आम्ही. असं कशा गेम येतो. माईक द्या. हा काय गेम आहे, गेमच्या पद्धतीने मग बोलताना फार बोलताय की कोणालाही मिळालं तरी आनंद होईल. तुमचं काय म्हणणं आहे हो? कोणी जिंकली तरी चालेल. बरं बरं चला, या सगळ्यांची आपण गप्पा मारल्या. तेव्हा आता हा पहिला खेळ आहे ज्या खेळामध्ये या 10 वहिनींपैकी कुणी 5 वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार. खूप सोपा खेळ आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे एक चित्र आहे. हे चित्र वेळ सुरू झाल्यानंतर हे चित्र या 5 जणी मिळून आणि या टेबलवरती 5 जणी मिळून ते चित्र अचूक बनवणार आहेत. सगळ्यात आधी खेळ जो गट पूर्ण करणार तो गट पुढच्या खेळात दाखल होणार. तर चला, नियम दोन्ही गटांना माहिती आहेत. तेव्हा बघूया आता काय होणार आहे. 1 2 3 चला. 5 जणी मिळून कामाला लागल्या म्हणजे कोणाचंही बरोबर होईल असं वाटत नाही आता आपल्याला. बरोबर इकडचे तिकडे तिकडचे तिकडे कर. गणपती बाप्पा. जरा या गटासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. काय नेमकं काय झालं तुम्ही जरा सांगा मला, म्हणजे मला कळू दे. इथून पुढे आम्ही ती काळजी घेऊ. काय होत होतं? काय नाही, ते शोधत होतं पण सापडतच होतं. शोधत होते म्हणजे पण प्रत्येकाच्या हातात होतं ना ते, हा आणि लावलेलं ते परत खोललं. अच्छा अच्छा. काय वाटतंय काय झालं? कशामुळे राहिलं गेम? जरा ते काय झालं? घाई झाली खूप, म्हणजे आमचा गोंधळ उडाला. काही नाही, थोडीशी घाई झाली आणि गोंधळ उडाला, त्यामुळे यांचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. आणि यांनी शांतपणे, म्हणजे यांनी घाई केली आणि यांनी शांतपणे खेळ खेळला, त्याच्यामुळे यांचा तो खेळ पूर्ण झाला. अभिनंदन. चला, या 5 जणींपैकी आता कुठल्या वहिनी पैठणीच्या खेळात दाखल होणार ते आता ठरणार आहे. गणपती बाप्पाचं नाव आणि मग एका पाठून एक नाव वाढत जाणार आणि सगळी नावं उच्चारत जायचं आहे. बघूया कोण पुढच्या खेळात दाखल होतात. 1 2 3 सिद्धिविनायक गणेश. सिद्धिविनायक गणेश बल्लाळेश्वर. सिद्धिविनायक गणेश बल्लाळेश्वर विघ्नहर्ता. सिद्धिविनायक गणेश बल्लाळेश्वर विघ्नहर्ता अथर्व. विनायक बल्लाळेश्वर. एक मिनिट थांबा. एक दंत. विघ्नहर्ता. या मागे या आऊट झालेले आहेत, त्यामुळे पहिलं नाव तुम्ही घ्या. मोरेश्वर. मोरेश्वर अथर्व. मोरेश्वर अथर्व लंबोदर. मोरेश्वर अथर्व लंबोदर विघ्नहर्ता. मोरेश्वर अथर्व लंबोदर विघ्नहर्ता. हा गणपती. पाटी वक्रतुंड. मयुरेश्वर. आऊट. आणि वहिनी अभिनंदन, तुम्ही पैठणीच्या खेळात दाखल झालेले आहेत.